नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आत्ताच आम्ही शेतातनं वैरण घेऊन आलो आहे आणि जास्त उशीर लागला मुसळमोडी असल्यामुळं मध्ये मध्ये आणि मका पण होती आणि आता 1 वाजलेले आहेत आणि आमचं जेवायचं टायमिंग झालं आहे आणि जास्त मकातनं आल्यामुळं उकडा लागले, त्यामुळे ही असा फॅन लावला आहे आणि मी मम्मी सगळीच आता जेवायला बसले. तर चला दाखवते जेवायला काय काय केलं आहे. तर मम्मीने केलेली आहे ज्वारीची भाकरी, ही बटाट्याची आमटी केलेली आहे आणि तांदूळचा भाजी, माठ कुंजीर भाजी केलेली आहे, मिक्स भाजी. आणि त्यासोबत तोंडी लावायला मी कांदा घेतला आहे आणि ऊन जास्त आहे आणि जेवण झाल्यानंतर मी लिंबू पाणी पण पिणार आहे, त्यासाठी मग लिंबू पण भैयानं कापून घेतलेला आहे. तर आता आम्ही सगळे जण जेवायला बसलोय. तर या जेवायला आणि आजचं आमचं जेवण कसं आहे, साधं सिंपल, ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण या जेवायला. आणि दुपारची सकाळची सगळी कामं करून झालेली आहेत आणि तर आज मुसळमुडी काढून काढून वैताग आला, कारण बघा सगळ्या हाताला माझ्या अशा चिरा पडलेल्या आहेत. आजचं वैरण काढणं लय महागात पडलं आहे मला, तर कारण सगळ्या हातांना अशा थोड्या थोड्या चिरा पडले. ते हे बोटं चिरून गेलेले आहेत. आता जेवायला येते का नाही त्याची गॅरंटी नाही, कारण तिखट आमटी आणि हे असं चिरलेलं चुरचूर करतंय हे असं ह्याच हाताने जेवल्यानंतर. तर बघू, हळूहळू जेवण करूया. तर खूप त्रास झाला आज. हे सगळे बोटांना अशा बारीक बारीक चिरा पडलेल्या आहेत. इथं मोठं लागलं आहे मुसळमोडीचं, हे सगळं चिरून गेले बोट. आणि आता फॅनचं वारं घेत आम्ही मस्त असं भाजी भाकरी जेवतो. तुम्ही पण या जेवायला. जेवण झालं की मस्त असं हातरून टाकायचं, उशी टाकायची, दुपारची मस्त झोप घ्यायची आणि डायरेक्ट 4 वाजता उठायचं आणि लागायचं कामाला. नंतर मस्त जेवण केले मम्मीनं. मम्मी पण आजारी आहे, संध्याकाळी 4 वाजता किंवा संध्याकाळी तिला पण दवाखान्याला नेऊन आणायचं आहे. तर आता पटपट कामं करायची आणि तिला हॉस्पिटलला पण नेऊन आणायचं. चला, बाय बाय.